मराठी कथा 20वा शेवटचा श्वास जीवलग 20व्यावर खांदे पालट करण्यासाठी थांबलेली अंत्ययात्रा पाहून त्याच्या डोक्यात विचार आला. त्यानं तिरडीवर लेटल्या लेटल्या थोडा मागोवा घेण्याचं ठरवलं. शेवटचा श्वास घेत असताना मन अगदीच विचलित झालं होतं. तो विचार करू लागला, आता मला आंघोळ घातली जाईल. आता मला आंघोळ घातली जाईल, पण कोठे? भर रस्त्यावर. अरे रे रे. मग त्या संगमवरी स्नानगृहात काय? नवीन कापडही मिळतील, पण बिना मापाची. आणि ती कपाटातली कुणाला दिली असती तर बरं झालं असतं. मरण्यापूर्वीच मी कमवलेला पैसा तोही तसाच पडून राहिला तिजोरीत. गाडी, बंगला, शेती, वाडी सगळं इथंच राहणार ना. मग का कमवलं हे? कसला भोगही घेतला नाही ना जिवंत असताना. नुसता धावत राहिलो पैशामागे वेड्यासारखा धावत राहिलो. पत्नीलाही वेळ दिला नाही कधी. तशी तिनंही कधी तक्रार केलेली आठवत नाही मला. मुलं लहान होती तोवर ठीक होतं, पण मोठी झाल्यावर तीही लांब निघून गेली. कशी राहील बरं माझी मुलं? कशी राहतील बरं माझी मुलं माझ्यानंतर? आता राहतात तसेच ती तुटून विखरला जाईल हा परिवार. एखाद्या मोत्याच्या माळेसारखा. जी माळ धागा जीर्ण झाल्यावर जशी विखरून पडते तशी. मोठा मुलगा इंजिनियर, सून डॉक्टर, शहरात गुण्यागोविंदाने नांदताय. धाकटा पाटबंधारे खात्यात उच्च पदावर आणि मुलगी वकिलाच्या घरची सून. कुणाला काहीच कमी नाही. सगळे सुखी आनंदी आहे. फक्त पत्नीच तेवढी एकाकी वाटत होती. पैसा त्यानं चिक्कार कमवला होता. करोडोची स्थावर मालमत्ता, तर बँक बॅलन्सही भरपूर होता. कदाचित तिचीच भीती त्याला विचलित करत असावी. मोठ्या मुलाच्या मांडीवर डोकं ठेवून त्याने शेवटचा श्वास घेतला. तसा तो मुक्त झाला या मोहमायेच्या जगातून, असं त्याला वाटत होतं. पत्नी ढसाढसा अश्रू ढाळत होती. मुलगी हंबरटा फोडून रडत होती. मुलं मधून डोळ्याच्या कडा पुसत होते. गावातील मंडळी, नातेवाईक, मित्रपरिवार अंत्यदर्शन घेऊन जात होती. कुणी 2-4 वाक्यात त्याचा जीवनपट सांगून जात होतं. तर कुणी भल्या कामाची यादी बोलून दाखवत होतं. मुलाच्या मांडीवर पडल्या त्याला जरा हायसं वाटलं. त्यानं सुटकेचा निश्वास सोडला खरा, पण तो फार काळ टिकला नाही. जवळच उभी असलेली विहीन बाई आपल्या मुलीला दबक्या आवाजात काहीतरी सांगत होती. त्यानं हळूच खांबाआड जाऊन कानोसा घेतला. त्याला जे ऐकायला मिळालं त्यावर त्याचा विश्वास बसेना. थोरल्या सुनेची आई तिला सांगत होती, 4-8 दिवस दवाखान्याला दांडी मार हवं तर, पण तू तुझ्या वाटणीबद्दल आत्ताच बोलून जा बाई. नंतर फालतू लचाण नको. त्याला अगदी टकमक टोकावरून ढकलल्याचा आभास झाला. त्यानं एक वळसा बैठक खोलीत मारायचा ठरवलं. तिथेही त्याला तेच दिसलं. त्याचे वकील व्याही असंच काही आपल्या मुलाला समजत होते.
कुणी घरदार विकायचा विचार करत होतं, तर कुणी एकट्यानंच सारं हडपायच्या विचारात होतं. या पलीकडे कुणीच काही विचार करत नव्हतं. फक्त एक अपवाद वगळता, आणि ती म्हणजे त्याची पत्नी. आज नंतर सर्वांना काही ना काही मिळणार होतं, जे त्याचंच होतं. फक्त ती एकटीच अशी होती जिचं सारंच हिरावलं जाणार होतं. किंबहुना हिरावलं गेलंच म्हणायला हरकत नाही. पती अगोदरच डोळे मिटून चालता झालेला, धनसंपत्ती सोबत नाती गोती, मुलं बाळं साऱ्यालाच ती मुकणार होती. देह जरी त्यानं त्यागला होता, परंतु खऱ्या अर्थानं आज ती मेली होती. तो तिच्याकडे नुसताच भारावल्यागत बघत होता, पण काहीच करू शकत नव्हता. जिवंत असतानाची चूक आता भोवणार होती. अचानक त्याला हलका झटका बसला. तसा तो भानावर आला. 20व्यावरून तिरडी खांदेपालट करून पुढे निघाली होती, आणि मागे सुटला होता फक्त प्रचंड सैलाब, जो शेवटच्या थांब्यावरून परत फिरणार होता, पुन्हा एक मृतदेह आणून सोडायला.